अद म्हणजे अन्न आणि प्रस याचा अर्थ पुढे नेणं किंवा कंटिन्युटी ठेवणे. अन्नाचं कार्य आहे जीवाला पुष्टी देणं आणि प्रस म्हणजे या पुष्टीमधून ज्यावेळी ईश्वरी शक्ती आपल्यापर्यंत पोचते. कारण अन्न जे तयार होतं ते अन्न हे नेहमी सूर्याच्या प्रकाशाने वनस्पतींनी ऊर्जा घेऊन मग ती वनस्पती जेव्हा आपण ग्रहण करतो, तेव्हा तो एक ईश्वरी शक्तीचा प्रवाहच आपल्यामध्ये वाहतो. मग ती ईश्वरी शक्ती आपल्यापर्यंत पोहोचते, त्यावेळी त्या अन्नाचा प्रसाद व्हायला पाहिजे. ती जी शुद्धता किंवा ते जे संस्कार सूर्याच्या प्रकाशाचे आहेत, ते नलिफाय नकोत व्हायला. मधल्या कुठच्यातरी म्हणजे शेतामध्ये आपण म्हणतो, की शेतात उगवलेली काकडी तशीच्या तशी तोडून खावी आपण. त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याला काही तुम्हाला बाधत नाही काही. पण जेव्हा ती काकडी काढून पोत्यात घालून ट्रकमधनं मग ते जेव्हा इकडे आपल्या होलसेल मार्केटमध्ये येतं, तेव्हा ते पूर्ण मातीमध्ये, चिखलामध्ये ती भाजी टाकली जाते आणि मग ती होलसेलवाल्याकडनं आपल्या रिटेलवाल्याकडे येते. तेव्हा आपल्यापर्यंत ती काकडी येते. तेव्हा ती मातीनी आणि जंतूनी बरवटलेली असते. तसं सूर्याच्या प्रकाशाने अन्नामध्ये जी शुद्धता आली, ती ह्या इतर फॅक्टर्समुळे नलिफाय न होता ती तशीच्या तशी आपल्यापर्यंत पोचावी. तर तेच अन्न जे निसर्गामध्ये तयार झालंय, ते अन्नच आपल्याला प्रसाद रूप ठरतं. हलवायाकडून आणलेले पेढे ज्यावेळी आपण देवापुढे ठेवतो, त्यावेळी जर देवस्थान जागृत असेल, तर तिथून विशिष्ट लहरी, विशिष्ट स्पंदने जी निर्माण होतात किंवा वातावरणात असतात, ती त्या अन्नावर पडून त्या अन्नाचं शुद्धीकरण होतं आणि विभूतीकरण होतं. नुसतं शुद्धीकरण नाही, तर विभूतीकरण होतं आणि त्याचा प्रसाद होतो. पाण्याचं तीर्थ होतं. तो प्रसाद, ते तीर्थ घेतल्यानंतर किंवा आपल्या गुरूंनी, सिद्ध पुरुषांनी आपल्याला काही अधिकाराने एखादी वस्तू खायला देणं आणि त्याच्यामधून आपली रोगमुक्ती होणं, मनःशांती लाभणं, हे सगळं त्या अन्नामार्फत येणाऱ्या लहरींचा परिणाम असतो. आता साईबाबांच्या चरित्रामध्ये असे कित्येक गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये अगदी विपरीत असं अन्न खायला दिलं. की ज्याला जेव्हा बिब्बा खायचा नसतो, तेव्हा त्याला बिब्बा खायला दिला बाबांनी, की प्रथम दर्शनी, सकृत दर्शनी ते उलटं वाटेल. पण त्या अन्नाचा आयटम हा तिथे भाग नसून त्या अन्नामार्फत त्या जीवापर्यंत पोहोचणाऱ्या लहरी. अशा भारावलेल्या वातावरणात वास्तव्य केलं, की तिथली हवा पण आपण श्वासोश्वासाने आत घेतो आणि ती फक्त शुद्ध हवेच्या पुढची पुष्टी देते. फक्त हिल स्टेशनवर म्हणजे मलाच आठवतं, की आम्ही माझा मुलगा लहान होता तेव्हा पिकनिकला निघालो होतो आणि नाशिकवरनं आम्ही सप्तशृंगी आणि सापुतारा असं दोन्ही तेव्हा कव्हर केलं होतं. दोन्ही म्हटलं तर अगदी जवळ-जवळ. म्हणजे उंचीच्या दृष्टीने, हवामानाच्या दृष्टीने खरा काहीच फरक नाही. पण गडावरती जे फील आलं, तो फील सापुताऱ्याला नाही आला. कारण गडावरची हवा ही फक्त शुद्ध नाही, तर ती त्यातलं कण अन कण आईच्या अस्तित्वाने भारावलेला आहे. ते आपल्याला जाणवणं आणि त्याच्यातून आपल्याला वेगळी पुष्टी येणं. आता मध्ये इथे 2-3 ओळी गेलीयेत हं. अ, आपल्याला रोज किंवा कधीच न भेटणारी व्यक्ती बघितली, की तिचं राहणीमान कळतं. कारण आहाराचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर आणि व्यक्तिमत्वावर होत असतो. म्हणजे जे लोकं कदान्न खातात ना, वाईट जेवतात, त्यांचं शरीरयष्टी बघूनच कळतं आपल्याला. स्थूल असतात आणि आळशी असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी कमी असते, स्लगिश असतात ते. आणि ते त्यांचं बॉडी बघूनच कळतं आपल्याला. आणि एखादा जो माणूस व्यवस्थित खातोय, व्यवस्थित व्यायाम करतोय आणि ज्याने स्वतःचं शरीर मेंटेन केलेलं आहे, तो अगदी काही पेलवान असायला पाहिजे असं, पण त्याचं शरीर बघितलं की कळतं, की ह्याची जीवनशैली हेल्दी आहे. ते एका नजरेत कळतं आपल्याला.
त्याची स्किन कशी, त्याचे डोळे कसे, त्याचे ओठ कसे आहेत, त्याचं कॉम्प्लेक्शन कसं आहे, हे बघून आपल्याला एका क्षणात जो तज्ञ आहे किंवा ज्याला ती नजर आली, त्याला एका क्षणात कळतं, की ही व्यक्ती हेल्दी लाईफस्टाईलची आहे का नॉन हेल्दी आहे. नजरेतून व्यक्तीची सात्विकता कळते. त्या व्यक्तीच्या नजरेतून, डोळ्यातून. महागडी राहणी आणि उच्च दर्जाच्या अन्नपदार्थाने कदाचित शरीर पुष्ट होईल, की अगदी हाय-फाय फॅमिलीतला आहे, त्याला सगळं उच्चतमच मिळतंय. बेस्ट क्वालिटी फूड मिळतंय आणि बेस्ट क्वालिटी त्याचा व्यायाम आहे. उत्तम शरीराकडे लक्ष दिलं जातंय. पण त्याच्या नजरेतली सात्विकता ही त्या अन्नाने येईलच असं नाही. जोवर त्याचे विचार सात्विक नाहीयेत, तोवर त्याची नजर सात्विक होणार नाही. हे हिरो-हिरोईनच आपण बघतो, की खरोखर ते शरीर हेल्दी ठेवायला किती मेहनत करतात. पण त्यांची नजर सांगते, एखाद्याच्याच नजरेत तो सात्विक भाव असतो. बाकी सगळ्यांची बॉडी फिट असते. पण नजर त्याचीच सात्विक आणि शांत समाधानी असेल, जो सुसंस्कारित अन्न खातो. नुसतं व्यक्तिमत्व किंवा सवयी या पलीकडे आहे ती माणसाची घडण आणि मनस्थिती. अतिशय सुसंस्कारित अन्न आहे, पण ते ग्रहण करताना किंवा एरवी मनामध्ये खळबळ आहे, अशांती, असमाधान आहे किंवा ईर्ष्या आहे, अहमविका आहे, तर त्या प्रसादालाही त्याचा स्पर्श होतो आणि त्याची परिणामकारकता कमी होते. जसं म्हटलं तसं, की काकडी आपल्यापर्यंत येईपर्यंत जर का आपल्या सिस्टममध्येच जर का भरपूर गडबड असेल, तर प्रसाद ग्रहण मागे एकदा ही खूप डिबेट झाली होती. मामांच्या समोर म्हणजे एक चर्चा अशी, की एका माणसाने म्हणजे एखाद्या साधकाने दुसऱ्या साधकाला प्रसाद दिला, की हा प्रसाद आहे म्हणून दिला आणि दुसऱ्याने तो त्याचा आदर न करता तो ग्रहण केला. म्हणजे ठीक आहे पेडाच आहे ना, खाऊन टाकला. म्हणजे आपल्याला कोणी जर प्रसाद दिला, तर आपण माथे लगाते. आपण आधी डोक्याला स्पर्श करतो, नमस्कार करतो. ज्या तीर्थक्षेत्रावरनं तो प्रसाद आला असेल, की अद्वैतेश्वराकडे नाशिकचा पेढा म्हटल्यानंतर आपण पिंडीचं स्मरण करतो, आठवण करतो आणि मग तो पेढा खातो. जर एकाने पेढा दिलाय म्हणजे प्रसाद दिलाय, पण घेणाऱ्यांनी तो प्रसाद या भावनेने घेतला नाहीये, तर त्याच्यावरती त्याचा प्रसाद म्हणून होणारा संस्कार होईल. उलटी स्टेट, की एखादी गोष्ट प्रसाद नाहीये, पण समजून चला, की एखादा आजारी माणूस आहे आणि तो अगदी म्हणतोय, की मला कुठूनही तुम्ही गडावरचं मला कुंकू आणून द्या. म्हणून जर का कोणी हट्ट धरला किंवा प्रसाद आणून द्या, अमुक-अमुक क्षेत्राचा, कोल्हापूरचा, वाडीचा प्रसाद द्या. तर नाईलाजाने जर का आपण दुकानातनं आणलेला पेढा आपण जर अशी गोष्ट रचली, की अमके-तमके गेले होते वाडीला आणि हे बघ काका मामा तुझ्यासाठी तू वाडीचा पेढा मागत होतास ना, हा बघ तुझ्यासाठी पेढा आला. म्हणजे तो प्रसाद नाहीये, पण तो खाणाऱ्यांनी जर प्रसाद म्हणून खाल्ला, तर त्याच्यावरती तो प्रसाद म्हणून होणारा संस्कार होईल का? अशा दोन्ही केसेसवरती खूप मामा बोलले होते, की खाणाऱ्याचा भाव शेवटी म्हणजे वस्तूमधली प्रासादिकता आणि खाणाऱ्याचा भाव याच्यातलं काय महत्वाचं आहे, असं खूप त्यावेळेस एक चर्चा झाली होती. तसं एखादं सुसंस्कारित अन्न आहे म्हणजे प्रसादाचं ताट आपण एखाद्याच्या समोर ठेवलेलं आहे. पण ते खाताना खाणाऱ्याची मनस्थिती जर का खळबळलेली असते तर त्या प्रसादालाही त्याचा स्पर्श होतो आणि त्या प्रसादाची परिणामकारकता कमी होते. कारण आपल्या अनिष्ट विचारांच्या लहरी त्या प्रसादावर पडतात. त्याउलट ज्याच्या मनामध्ये शांती आहे, उदात्तता आहे, त्याच्या हातून खाल्लेलं साधं अन्न सुद्धा प्रसाद होतो. म्हणजे मामा आमच्याकडे यायचे, बुधवार असायचे आपले वाचनाचे तेव्हा
कित्येक वेळा ते आधी यायचे बँकेतनं लवकर इतर सगळेजण यायच्या आधी किंवा ताईचं केळवण त्यांनी केलं होतं. आठवतं मला ताईच्या लग्नाच्या आधी. तर स्वतःच्या हाताने कणिक भिजवून भली मोठी पोळी, खमंग म्हणजे आता बोलताना पण माझ्या डोळ्यात पाणी येतंय, की आम्ही त्यातला अक्षरशः कण-कण चाटून पुसून मामाने स्वतःच्या हाताने केलेली पोळी म्हणजे ज्याला त्यांचा स्पर्श झाला, ज्या अन्नाला, त्या अन्नाचा प्रसाद झाला. कारण त्यांच्या मनामधलं सगळं ओज-तेज त्या अन्नामध्ये उतरलं. साधंसं अन्न सुद्धा प्रसाद होतं. त्याचं उच्छिष्ट सुद्धा म्हणजे शेवट-शेवट आठवत असेल तर मामा आपण त्यांना खडीसाखर भरवली, की 2 मिनिटं चघळायचे आणि ती खडीसाखर त्यांचं उच्छिष्ट आपल्याला द्यायचे. ते खाण्यात कोण आनंद असायचा? कारण ते उच्छिष्ट त्याच्या शरीराला स्पर्शून त्या संवेदना, त्या लहरी ग्रहण करून आलेले असतं. ते आपल्याला कल्याणकारी असतं. आपण जो श्वास घेतो, त्यामुळे हे सगळं चक्र सुरू झालं. गेल्या लिखाणात पाहिलं तसं, की ते आपली गिअर एकात एक गिअर हे कसे सुरू झाले, की जेव्हा आपण पहिले जन्माला आलो, तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपण श्वास घेतला आणि त्याच्यातून आपल्या ह्या देहाच्या अस्तित्वाचं हे सगळं चक्र सुरू. त्यामुळे हे चक्र सुरू होतं. आपल्यावर वेगवेगळे आघात किंवा संस्कार होतच असतात. म्हणजे गर्भारपणातही होत असतात आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा आपल्या पंच ज्ञानेंद्रियांनी ते बाळ सतत काही ना काहीतरी संवेदना टिपत असतं. म्हणजे आपल्याला जेव्हा वाटतं, की बाळाला काय कळतं, तर त्याच्यावरती ते इतके आघात होत असतात आणि काही मी खूप छान पुस्तकं वाचलेली आहेत, की हे लहानपणी जे अ, काय म्हणू आपण, की नकळत झालेले जे आघात आहेत, की त्या बाळालाही कळलेलं नाही आणि आजूबाजूच्या व्यक्तींनाही कळलेलं नाही. अशा त्याच्या स्थितीमध्ये त्याच्यावर झालेले जे आघात असतात आणि त्याचे जे सबकॉन्शियस इफेक्ट्स असतात, ते इतके डीप असतात, की ते आयुष्यभर जात नाही. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा एखाद्या माणसाला जेव्हा भीती वाटते किंवा विशिष्ट संवेदना जागृत होतात, त्याचं जर विश्लेषण केलं, तर त्याचं मूळ कुठेतरी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षी त्याच्यावर झालेल्या एखाद्या संस्कारामध्ये येतं. त्यामुळे जन्माला आल्यापासनं आणि त्याच्या आधी पण आपण कानाने ऐकतो, डोळ्यांनी पाहतो, ते सगळं मनात साठून राहतं आणि त्याच्यातून निर्माण होते ती आपल्या विचारांची साखळी. हं. हे निर्माण होणारे विचार वरील सर्व घटकांवर अवलंबून असतात आणि या विचारावर आपली गती अवलंबून असते. कारण आपले विचार आपल्याला ड्राईव्ह करतात की नाही, चांगलं वागायचं, वाईट वागायचं, राग आला तर तो व्यक्त करायचा, का तो मनात घुसमटत ठेवायचा, का व्यक्तही नाही करायचा, घुसमटवूनही नाही ठेवायचा, तो जिरवून टाकायचा. त्या रागाला रागाच्या अग्नीवरती क्षमेचं पाणी घालायचं आणि तो मारून टाकायचा. ह्या सगळ्या गती आपल्या कशावर अवलंबून आहेत? तर आपल्या विचारावर आणि आपले विचार कशावर अवलंबून आहेत? जे अन्न, पाणी, हवा आपण घेतली त्याच्यावर. मुळामध्ये हे विचार आपल्यावर आरूढ होतात. शुभ संकल्प होणं ही चांगली गोष्ट आहे. हं. की आपल्याला चांगले विचार यावेत ना. आपण नेहमी असं म्हणतो ना, की विचार काय म्हणतात त्याला विचारांचं दारिद्र्य वचन आहे किंवा दरिद्रता. की तुला जर स्वप्नच बघायचंय ना, तर तू आता ₹10 कमवतोयस, तर तुम्ही 15 कमवेन कशाला स्वप्न बघतोयस? बघ की स्वप्न मी 100 कमवेन. त्यामुळे शुभ संकल्प होणं ही चांगली गोष्ट आहे. या शुभ संकल्पामध्येही अनेक प्रकार आहेत. वैयक्तिक शुभ संकल्प माझ्याविषयी, स्वतःविषयी. मग ते अगदी आपले व्यावहारिक असतील किंवा आपल्या आध्यात्मिक प्रगतीविषयीचे असतील, की माझ्याच्याने अमुक-अमुक व्हावं. उपासनेमध्ये सुद्धा आपली पार्थिव उपासना व्हावी म्हणूनचा शुभ संकल्प असेल किंवा आपली अंडरस्टँडिंग वाढावं, आपली मॅच्युरिटी वाढावी हा शुभ संकल्प असेल. कौटुंबिक पातळीवरचे शुभ संकल्प असतात, की माझ्या कुटुंबाचं हित व्हावं, माझ्या एक्सटेंडेड फॅमिलीचं, माझा जो मित्रपरिवार आहे, जो जे वांछील तो ते लाहो. म्हणजे आपल्याला आपल्या आजूबाजूचे
जे आपले नातेवाईक, मित्र सगळेच ओळखीचे, अनोळखी कोण सगळ्यांचं भलं, ही जी आपली वामनराव पैंची जी प्रार्थना आहे की नाही, ते त्याच्यासारखं. तर कौटुंबिक शुभ संकल्प आहे. व्यावसायिक पातळीवरचे शुभ संकल्प त्याच्यामध्ये कसं होतं, की माझा व्यवसाय चांगला व्हावा ह्यामध्ये आपण स्वतः बरोबर आपल्या व्यवसायात जे जे गुंतलेले आहेत त्यांच्यासाठी तो शुभ संकल्प होतो की नाही? की माझा व्यवसाय चांगला होण्यासाठी म्हणजे आपण 4 जे घटक म्हणतो शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण. त्यामध्ये वैश्याचा गुणधर्म हा आहे, की तो अत्यंत सचोटीने व्यवसाय करतो आणि आपल्या व्यवसायात वृद्धी होण्यासाठी जे जे चांगले प्रयत्न करायला हवेत ते तो सगळे करतो आणि तो व्यवसाय तडीस जावा म्हणून तो मनामध्ये संकल्प करतो. मग त्यामध्ये वैयक्तिकच्या थोडं पुढचं कसं आपोआप साधलं जातं, की त्याच्या हाताखाली जी 5-25 माणसं आहेत, त्यांचाही उद्धार होतो. ह्याला फायदा झाला आणि हा जर सचोटीचा व्यावसायिक असेल, तर तो आपल्याला झालेल्या फायद्याचा काही भाग आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना देतो. म्हणजे अशा अनेक पातळीवरती शुभ संकल्प हे नेहमीच सकारात्मक असतात. ते आपण करतो आणि आपण तडीसही नेतो. जसे संस्कार तसे विचार आपण करतो. वातावरणातल्या लहरी आपल्या मनावर विशिष्ट आघात करतात आणि आपल्या विचारांना चालना देतात. म्हणून आपल्याला नित्य अनुभव येतो, की ज्यावेळी आपण आपल्या समर्थ सद्गुरूंच्या सहवासात असतो, त्यावेळी आपल्याला येणारे विचारही उदात्त असतात. की आपण त्यांना भेटून आलो ना, की आपण क्लाउड 9 वर असायचो. म्हणजे प्रत्येक वेळे मामांना भेटून आलं शरीराने प्रत्यक्ष आणि ज्या काही गोष्टी व्हायच्या, कधी गोष्टी व्हायच्या, कधी आपलं काही देवकार्य असायचं, कधी खरंच थोडा वेळ म्हणजे आता आम्ही परीक्षेला परीक्षेच्या आधी पण अगदी 5 मिनिटं, 10 मिनिटं का होईना, पण जायचं, डोकं टेकून यायचं आणि त्यांनी प्रसाद जो ते द्यायचे हातामध्ये, तो प्रसाद सगळे पेपर होईपर्यंत पुरवायचा. हे जेव्हा त्यांना कळलं ना, की मग ते पेढा द्यायचे राहिले, मग ते काय द्यायचे? काजू बेदाणे द्यायचे, चणे द्यायचे, खडीसाखर द्यायचे, की 10 दिवस, 15 दिवस परीक्षा चालते. तोपर्यंत मी डबीत ठेवून पेपराच्या आधी ते खडीसाखर खाऊन मी पेपर लिहिणार. म्हणजे आपल्याला जे ब्लँकेट येतं किंवा आपल्याला जी उदात्तता येते, जी निर्धास्तता येते, हा कशाचा परिणाम आहे? हा त्यांच्या सभोवताली असलेल्या लहरींचा परिणाम. आणि त्या लहरी कशामुळे झाल्या? तर त्यांचं असलेलं अत्यंत प्युअर कॉन्स्टिट्यूशन, की त्या प्युअर कॉन्स्टिट्यूशन मधून तितक्याच दर्जाच्या लहरी उमटत असतात. म्हणूनच तीर्थक्षेत्री किंवा जागृत देवस्थानावर गेल्यावर कुणी वाईट विचार करू शकत नाही. आपोआपच आपल्या विचारांमध्ये उदात्तता येते. म्हणजे आपण एखादा खूप राग घेऊन किंवा आपण एखादी खूप तक्रार घेऊन जर आपण गेलो नाशिकला किंवा गडावर किंवा आणि कुठच्या तीर्थस्थानी, तिकडे डोकं टेकल्यावर असं वाटतं जाऊ दे ना, ते काय महत्वाचं आहे. म्हणजे ते डिझॉल्व्ह होणं आपलं, तिकडच्या वातावरणाचा परिणाम म्हणून आपल्या मनात असलेले काही वाईट किंवा निगेटिव्ह विचार आपण करू शकत आणि तिकडे गेल्यावर जो वाईट विचार करतो, त्याचं दुरीत अत्यंत कठीण. म्हणजे सुभाषित असं आहे, "अन्य क्षेत्रे कृतं पापं, तीर्थक्षेत्रे विनश्यते." की आपण व्यापारी जसं करतात की नाही, की वर्षभर काही पण घोटाळा करायचा आणि वर्षाच्या शेवटी एकदा गंगा स्नान करायचं किंवा एखादं मोठं दान द्यायचं. मग त्यांना असं वाटतं गंगेत बुडी मारली, की आपली सगळी पापं धुतली जातात किंवा आपल्या देवस्थानावर आपण गेलो. अन्य क्षेत्रे कृतं पापम, इतर ठिकाणी केलेलं पाप तीर्थक्षेत्री विनश्यते. तीर्थक्षेत्रावर गेल्यावर त्याचा नाश होतो. पण तीर्थक्षेत्रे कृतं पाप, तीर्थक्षेत्रावर गेल्यावरती जो पाप करण्याचं धारिष्ट्य करतो, ते वज्रलेपो भविष्यती. त्याला क्षमा नाही, त्याला निवारण नाही. जसं आपल्या जाणीवेचं क्षेत्र रुंदावत जातं. आता पाप म्हणजे काय? की अन्य क्षेत्रे कृतं पापम. तर पाप म्हणजे नक्की काय? तर जसजसं आपल्या जाणीवेचं क्षेत्र रुंदावत जातं,
जसजशा आपल्या संवेदना तरल होत जातात, जसजसं आपल्या मनातलं मातृत्व, अंबासन जे आपल्याला मामांनी सांगितलेलं आहे, की सगळ्या जगाकडे आईसारखं बघणं. ते जेव्हा आपली दृष्टी विस्तारत जाते, त्यावेळी आपली पापाची व्याख्या बदलत जाते. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे, असं आपण हरिपाठामध्ये म्हणतो. असं म्हणताना ज्ञानेश्वर माऊलींना पाप म्हणजे खून, चोरी, दरोडे असं म्हणायचं नाहीये. तर साधकाच्या अत्यंत हळूवार वृत्तीला चुकून मुंगी चिरडली गेली. आपण मुंगी दिसली तरी आपण बाजूनी जातो किंवा त्या मुंगीला आपण पानावर घेतो आणि बाहेर ठेवतो. झुरळ सुद्धा, कीड सुद्धा भाजीमध्ये जर कीड आली, तर आपण ती पानावर घेतो आणि बाहेर. झुरळ पाल सुद्धा घराबाहेर हाकलतो, मारायला नको वाटतं आपल्याला. चुकून जर पाय पडला मुंगीला किंवा अगदी नाईलाज आहे झुरळ मारावं लागलं, तरी सुटपूट लागते. प्रमाद वाटतो आपल्याला, की अरे आपण ज्या जीवाला आपण जन्माला घातलं नाही, ज्या जीवाचा सांभाळ पण करू शकत नाही, त्या जीवाला मारण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? चुकून-माकून जे मारलं जातं, तरी तो प्रमाद वाटतो. आता जे देवीचा ग्रंथ मी लिहिला, त्याच्यामध्ये त्यांनी 5 प्रकारचे प्रमाद लिहिले. त्याच्यात त्यांनी हे लिहिलंय, की त्याच्यासाठी प्रक्षालन म्हणून त्यांनी काही विधी दिलेत. त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलंय, की आपल्या हातापायानी किडा-मुंगी चिरडलं जाणं. त्यानंतर आपण जेव्हा भाजी चिरतो, तेव्हा त्या भाजीच्या वरती जे काही बारीक कृमी-कीटक असतील, अ, ती जी मारली जात असतील किंवा आपण एखादी गोष्ट भाजतो, तर पोळी भाजतो किंवा अजून काही आपण शेकवतो. तिथे जे कृमी-कीटक असतील, ते जे भाजून मरत असतील, ते अनवधानाने झालेले आपल्या हातनं झालेले गुन्हे आहेत किंवा जीवहत्या आहे. त्या सगळ्याचं प्रक्षालन कसं करावं असा एक विधी आहे. मग आपल्याला जो छोटीशी सुद्धा किंवा आपण चुकून कोणाला तरी बोलतो, कधीतरी चिडून बोलतो, कधीतरी आपण आपला पेशन्स संपवून बोलतो, की आता इथून पुढे सहन झालं नाही म्हणून तोंडातनं शब्द आला, तरी आपल्याला नंतर 100 वेळा मन खातं आपलं, की "अरे रे! आपण असं कसं बोललो?" कुणाला एखादा उणा शब्द बोलला किंवा कुणाविषयी मनात सुद्धा अनिष्ट भावना आली, की काही आपल्याला ज्याने अतिशय त्रास दिलाय, त्याला जर का काही भोग भोग आला आणि चुकून जर आपल्याला वाटलं, की बरं झालं, तरी आपलं सदसद विवेक बुद्धी आपल्याला, की असं का बरं मनात येतंय? ज्याच्या कर्माने तो भोगणार आहे, पण तुझ्या मनात आनंद झाला ही चांगली गोष्ट नाहीये. कुठचीही अनिष्ट भावना झाली, तरी आपल्याला ते पाप वाटतं. असं पाप ज्यावेळी आपण तीर्थक्षेत्री जातो किंवा त्यावेळी किंवा अजून वेगळ्या व्यापक भूमिकेने आपण विचार केला, तर तीर्थक्षेत्र म्हणजे पण काय? जसं पाप म्हणजे खून, चोरी, दरोडा नाही, तसं तीर्थक्षेत्र म्हणजे फक्त आपण गाडी, बसनी बसून कुठेतरी देऊळ आहे तिकडे जाणं, का देवाचे मंदिर आता आत्मपरीक्षण. आपला देह हाच तीर्थ आहे. आपण ज्या सद्गुरूंच्या सान्निध्यात राहतो, आपण ज्या संस्कारांच्या सान्निध्यात राहतो, तेव्हा आपण जिथे आहोत, तिथेच तीर्थक्षेत्रीच आहोत. मनाने प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात किंवा मनाने जेव्हा आपण आपल्या सद्गुरूंच्या सहवासात, की आपण आता मंगळवारी जे बोललो, की सतत स्मरण, आठवे ना विसर, की 24 तास मला त्यांचं स्मरण आहे. त्यांचं स्मरण जसं घरामध्ये एखादं मोठं माणूस असेल, आजी-आजोबा असतील, तर घराला शिस्त असते. वाटेल तसं वागण्याची मुभा नसते. तसं जे माझे सद्गुरू मला अहर्निश साथ देतात, त्यांच्या साक्षीने जेव्हा मी वागते, तेव्हा मी तीर्थक्षेत्रात वागल्यासारखं आहे. त्या तीर्थक्षेत्री कृतं पापम वज्रलेपो भविष्यती. त्यांच्या ते माझ्याकडे बघत असताना सुद्धा मी जो प्रमाद करू शकते, त्यांच्या सहवासात असताना जर आपण क्षुद्र, हिणकस विचारामधून बाहेर पडू शकत नसलो, तर त्या पापाला क्षमा कशी मिळणार? त्यांच्या समोर बसल्यावरती खूप भक्ती असल्यासारखं दाखवणं, हे सुद्धा एक पापच आहे. आपल्याला वाटतं,
कसं बनवलं? मामा म्हणायचे ना, ते तसं त्यांनी मला खूण करून दाखवली होती अण्णासगावसारखी, की तुम्हाला असं वाटतं कसं बनवलं? खूप प्रेम असल्यासारखं, खूप भक्ती असल्यासारखं, खूप वस्तू घेऊन जाणं त्यांच्यासाठी, उत्तमात उत्तम आणि ते त्यांना देणं आणि मग आपण खूप भक्ती आहे, असा एक आविर्भाव जर आपण खोटा आणला, तर त्यांना वाटतं, "ठीक आहे, तुला त्यात आनंद वाटतो ना, मला काय फरक पडतो?" मागे एकदा कोणाविषयी तरी मामा बोलले होते. अ, मला वाटतं कोण बरं, खूप दिवस आले नव्हते ते. 6-8 महिने आले नव्हते. निमकर मला वाटतं. का आठवत नाही. कोणीतरी असंच 6-8 महिने आलेच नाहीत ते भेटायला मामांना आणि मग 6-8 महिन्यांनी आले. ते आल्यानंतर मामा त्यांच्याशी अगदी नॉर्मल वागले, ॲज इफ नथिंग हॅड हॅपन्ड. जसं काही घडलंच नाही, तसं ते वागले. मग ते गेल्यानंतर अशी एक चर्चा झाली. कोणी विचारलं का आपोआप झाली माहीत नाही, की का नाही त्यांना विचारलं, की "इतके दिवस तुम्ही का नाही आलात?" त्याच्यावर मामा असं म्हणाले, की "मी त्यांना विचारल्यानंतर ते खरं कारण त्यांना जर सांगायचं असतं, कबुली द्यायची असती, तर त्यांनी आपणहून दिली असती, की मामा 6-8 महिने असं काही प्रांजळ अडचणी असू शकते किंवा मनामध्ये काही किंतुही आलेला असू शकतो. ते ज्याला कबूल करायचंय तो आपणहून केलं असतं त्याने. त्याने आपणहून कबूल केलं असतं तर आम्ही कशालाही क्षमा करू शकतो. तुमचा प्रांजळपणा आमच्यासाठी महत्वाचा आहे. जसं प्रतिभाताईंनी कबूल केलं होतं, की "काका तुम्ही चोरी केली तशी मला शंका आली म्हणून मी माझा तळहात हे करून घेतलं, जाळून घेतलं, की माझ्याकडे काहीतरी मिळत नव्हतं आणि मला असं वाटलं पारायण होतं तर काकांनी चोरी केली की काय?" असा माझ्या डोक्यात विचार आला. तो मी कबूल केला तुमच्यापुढे. तर ज्यांची प्रांजळ कबुली आहे, ते आपणहून सांगतात आणि जे सांगत नाहीयेत आपणहून, त्यांना खरं सांगायचं नाही. आणि मग मी त्यांना विचारलं, तर त्यांना काहीतरी खोटं-नाटं कारण सांगावं लागणार की नाही मी विचारल्यानंतर. म्हणजे त्यांना खोटं बोलायला मी भाग पाडतो, ते कशासाठी? त्यांना मी पापाचा भागी कशाला घेऊ? मला काय फरक पडतो? तुम्ही 6 महिन्याने आलात आनंद, नाही आलात आनंद. त्यामुळे आपल्याला वाटणं, की आपण एखाद्या कृतीनी त्यांना आपलं तुमच्यावरती आपली देवावर किती भक्ती आहे, ही आपण दाखवली. तर त्यांना ते कळत नाहीये का? आपल्या अंतर्बाह्य जे व्यापून उरलेले आहेत, त्यांना आपल्या मनातला खरा भाव कळत नाहीये का? आणि तो जर कळूनही त्याच्याही पुढे जाऊन तेही क्षमा करण्याची, तेही समजून घेण्याची त्यांची तयारी किंवा त्यांचे तर तो अधिकार आहे. म्हणजे आनंदमयी माणसं आपल्या अं, बंगालच्या प्रसिद्ध संत, स्त्री संत आनंदमयी मा त्यांचं चरित्र लिहिण्याचा, काही अभ्यास करण्याचा योग आला मला. तर त्यांच्या चरित्रामधला एक प्रसंग, की मा बसलेल्या असतात त्यांच्या एका एका सेंटरवरती मोकळ्यावर बसलेल्या असतात आणि आजूबाजूला खूप मोकळं पठार आणि मोठा पर्वत आणि असं असतं. आणि एक जण दर्शनाला येतो मानच्या, माना नमस्कार करतो आणि माना सांगतो, की माँ ये जो सब दिख रहा है ना, वो दूर-दूर तक वो सारी ज़मीन, वो सारा पहाड़, वो सारी ज़मीन मेरी है. असं तो समोर बसलेला जो भक्त असतो तो सांगतो. तर माँची सवय असते, "अच्छा बाबा" असं म्हणायची हं. हं. तर माँ त्यांना म्हणतात, "अच्छा बाबा, ये सारी ज़मीन आपकी है?" तो म्हणतो, "हाँ माँ, ये सारी ज़मीन मेरी." "बहुत अच्छा." मग तो जातो आणि मग गावातला दुसरा एक माणूस येतो आणि म्हणतो, की "माँ, वो झूठ बोल रहा था. उसके ऐसे कोई जमीन वगैरे नहीं, वो आपसे झूठ बोल रहा था. आपको समझा नहीं क्या? म्हणजे तुम्हाला काही कळत नव्हतं का, की तो खोटं बोलतोय?" तर माँ नुसतं हसतात आणि काय म्हणतात, "जीव है ना, जीव है ना." जीव आहे, त्याला वाटतं सांगावं, की ही माझी जमीन आहे. वाटेना का त्याला जर त्याच्यात आनंद वाटतोय, तर मला हो म्हणण्यात मला काय प्रॉब्लेम आहे? मला कळतंय, की ही तुझी जमीन नाहीये, हे त्याला सिद्ध करण्यात माझा काय मोठेपणा आहे? "हो का बाळा, तुझी जमीन आहे का? वाह रे वाह!" हे संत आहेत आणि हे घडणं आहे आणि हे हे आपलं गंतव्य आहे.
आपल्याला वाटतं कसं बनवलं? त्यांना वाटतं ठीक आहे, तुला त्यात आनंद आहे ना, मला काय फरक पडतो? आपले विचार, आपल्या कृती या आपल्यावरच बुमरँग सारख्या उलटून येत असतात. त्यांना काहीच करावं लागत नाही. जसं आपण करतो, ते व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. निसर्गाचा नियम आहे. अथर्व शीर्षामध्ये आपण ऋतम वच्मी आणि सत्यम वच्मी असं म्हणतो. ऋतम वच्मी म्हणजे प्रामाणिकपणे बोलणं. ऋतम वच्मी म्हणजे प्रामाणिकपणे बोलणं. माझ्या मनामध्ये किंतु आला, माझ्या मनामध्ये वाईट विचार आले, माझ्या मनामध्ये काय म्हणू दुस्वास झाला. हे खरं बोलण्यापेक्षा कधी-कधी जास्त महत्वाचं असतं. आपल्या अंतस्थ परमात्मा आपल्याला निश्चित जाणीव देत असतो, की गांधीजींचं जसं एक आहे की इनर व्हॉइस. तो तुमचा इनर व्हॉइस तुम्हाला योग्य ते क्षणोक्षणी सांगतच असतो, की हे योग्य नाहीये. हे योग्य नाहीये. हे जे आपण वागतोय ना, हे बरोबर नाहीये. अत्यंत सबलाईम लेव्हलवरती जेव्हा आपण विचार करतो, एक मानवी पातळीवरचं वागणं असतं आणि एक सबलाईम लेव्हलवरचं वागणं असतं. मानवी पातळीवरती जसाच तसं तो असं वागला तर मी वागलं तर माझं काय चूक? त्यांनी मला तो मला बोलला, मी सुरुवात नाही केली. तो मला बोलला तर मी त्याला उत्तर दिलंच पाहिजे. हे मानवी पातळीवरचं वागणं झालं आणि सबलाईम लेव्हलवरचं वागणं जे असतं ते आपल्याला क्षमा करायला, लेट गो करायला शिकवतं. आणि त्या पातळीवरनं आपला जो अंतस्थ आवाज असतो, तो आपल्याला सांगत असतो, की हे योग्य नाहीये, हे बरोबर नाहीये. गुरुपदी आम्हा जाणे, त्या गुरुपदी जाण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गावरती वाटचाल करतांचा माझा हा रिस्पॉन्स योग्य नाहीये. पण आपण त्या जाणीवेला अनेक सबबींच्या टोप्या घालतो. जसं मी आता म्हटलं तसं, की प्रत्येक वेळी मीच का ऐकून घ्यायचं? शेवटी आपण या जगात राहतो ना. आपल्याला आपली जागा ठरवावीच लागते. आपण सगळंच देत सुटलो तर आपलं काय राहील? वगैरे, वगैरे. कितीतरी आपल्याला इन्सिक्युरिटीज होतात. कितीतरी आपल्याला गोष्टी नाही कधीतरी बोलल्या जातात आणि आपण मनमानी करतो. त्या सबबींच्या आड लपून आपण मनमानी करतो आणि जो आपला अंतस्थ आवाज आपल्याला जे सांगत असतो, आपली सद्सद विवेक बुद्धी आपल्याला जे अत्यंत प्रांजळपणे खुणवत असते, सुचवत असते, त्याच्याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. ही होते गळकी टाकी आणि मग आपण उपासनेचे पूल जरी बांधले, तरी ते ठिप, 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 ठिप गळणाऱ्या टाकीतून त्याच्यातलं जे काय आपल्याला अ, थोडंफार हाती लागतं म्हटल्यासारखं, की जिथे आपल्या किती लक्ष जप केल्यापेक्षा जपात किती लक्ष आहे तेवढं फक्त तुमचं मोजलं जाणार आहे. त्याच्यातलं सुद्धा गळती लागते, ती ह्या अशा आपल्या रिस्पॉन्स पॅटर्न्स. येणारा विचार हा आहार, विहार आणि संस्कार यावर अवलंबून आहे. प्रत्येक येणारा विचार हा आहार, विहार आणि संस्कार यावर अवलंबून आहे आणि त्या विचारांची गती ही आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे. कारण आपलं मनही शेवटी अन्नमय आहे. तुम्ही जर शुद्ध सात्विक अन्न खाल्लं तर तुमचं मनही स्थिर राहतं, सात्विक राहतं. त्या मनातनं निष्पन्न होणारे जे विचार, ज्या लहरी आहेत, त्या सात्विक असतात. विचारांची शुद्धता आणि विचारांचे उदात्तीकरण हे सत्संगातून येतं, की आपण एखादी तक्रार घेऊन देवापाशी जावं, मामांपाशी जावं. "हे असं असं जाऊ दे गं, सोडून दे." म्हटलं की ते सुटतं आपलं. खरंच सोडून देऊ. काय त्याच्यात एवढं? ज्यांना प्रत्यक्ष सत्संग लाभला त्यांच्यासारखे भाग्यवंत तेच. की तोंडाने आपल्याला मामांनी सांगितलं, आपले विचार उदात्त केले. ह्या जगातला जसं आपण सोन्याचं बघितलं, की सोनं तावून सुलाखून जेव्हा ते त्या मुशीत पडतं, तेव्हा त्यातला हिणकस भाग निघून जातो. तसा आपल्यामधला हिणकस भाग आपल्याला अ, न कंटाळता, न थकता परत गोष्टी सांगून कमी केला. आपल्यासारखे भाग्यवंत आपणच.
परंतु त्या संघाने आपले विचार एकदेशीय व्हायला हवे. तो सत्संग लाभला, पण त्या संघाने आपले विचार एकदेशीय व्हायला हवे. परमनंट मॅग्नेट सारखे, की टेम्पररी मॅग्नेट जे आहे, की त्यांना जवळ जाऊन आलो, काही काळ आपण चांगल्या त्या ओरिएंटेशन मध्ये राहतो. पुन्हा आपलं ते ओरिएंटेशन जातं आणि आपण विस्कळीत होतो. व परत त्यांना चिकटायला जावं लागतं. की मिलिंद जसं परवा म्हणाला, की तुम्ही कनेक्टेड असाल, प्लग्ड इन असाल आणि सतत जर सहवास असेल, तर ते ओरिएंटेशन आपलं कधीच जाणार नाही. तुम्ही प्लग इन, प्लग आउट होत असाल, तर तुम्ही सारखे डिस्टॉर्ट होणार. परत परत त्यांना जाऊन तुम्ही ओरिएंट होणार. जर तुमचं परमनंट मॅग्नेट झालं, तर तुम्ही स्वतंत्र झालात आणि मग तुम्ही दुसऱ्यांना मॅग्नेट करू शकतात. म्हणजे ज्योतसे ज्योत जगाते चलो म्हणतात तसं, की त्यांच्या हृदयातली ज्योत आमच्या हृदयात जागली आणि ती ज्योत जर तेवत राहिली, तर त्या ज्योतीने आम्ही पण 4 लोकांना प्रकाश देऊ शकतो. पण वरती म्हटल्याप्रमाणे शुभ संकल्प केव्हाही चांगले, पण सद्गुरूंच्या सहवासात आपल्याला संकल्परहित व्हायचं आहे. जर संकल्परहित व्हायचं आहे, तर शुभ संकल्प ही वाईटच म्हणायला हवेत की नाही? ना पुण्याची मोजणी ना पापाची मोजणी, की पुण्यही नकोय आम्हाला. पाप नकोय, पुण्यही नकोय. तर शुभ संकल्प ही वाईटच म्हणायला हवे. प्रथम दर्शनी ऐकायला हे विरोधाभासात्मक वाटेल. म्हणजे काय चांगले विचार करायचेच नाहीत आपण? असं कसं कुठला पंथ म्हणू शकतो, की चांगले विचार करू नका? म्हणजे विरोधाभासात्मक वाटेल. पण ज्या मार्गावरती ते आपल्याला नेऊ पाहत आहेत, तिकडे कोणताच संकल्प नको. कोणताच संकल्प नको. संकल्प हे मनाचे असतात आणि आपल्याला तर न मनावस्थेकडे जायचे आहे. जिथे मनच उरलं नाही, तिथे संकल्प कसा येणार? कारण संकल्प आणि विकल्प हे मनाची प्रवृत्ती. आपण शिकलो अनेक वेळा, की चित्त हे रेकॉर्ड कीपर आहे, बुद्धी ही निर्णय देणारी आहे आणि मन आपलं अंतःकरण चतुष्टय जे आहे त्याच्यातलं मन हे संकल्प विकल्पात्मक आहे. म्हणजे सतत काहीतरी विचार करणं, सतत संकल्प करणं, ते विचार मोडणं. मग जेव्हा आपलं मनच नाहीसं होईल, अॅनेस्थेशिया दिलेल्या पेशंटसारखं त्याला काहीच वाटत नाही, तिथे कोणताही संकल्प येईलच कसा? कोणत्याही व्यावहारिक वस्तू किंवा इच्छा किंवा विचार हे आपल्याला जडामध्येच अडकवणार हे निश्चित. समोर दिसणारी कुठलीही वस्तू, कुठलीही इच्छा, चांगली इच्छा, की जसं आता मी खूप मनापासनं एका त्या लहान मुलींच्या शाळेसाठी मदत करते. खूप चांगली इच्छा आहे. खूप चांगले विचार आहेत. पण ती कुठेतरी जडामध्येच अडकवते आपल्याला. पण अजून मला ते करावंसं वाटतंय. मग मी ते जबरदस्ती न करणं हे पण कळीला पाकळ्या ओरबाडून उमलवण्यासारखं होईल. ती कळी जेव्हा आपसूक उमलेल, तेव्हा कदाचित मला ते नाही करावंसं वाटणार. आता मला ते मनापासून करावंसं वाटतंय. ती परिस्थिती माझ्या समोर आहे. ते जर मी नाही केलं तरी मला शांतता लागणार नाही. पण ती इच्छा किंवा तो विचार हे आपल्याला जडामध्ये अडकवून घरामध्ये सून आली, की मालकीणबाई कशा अलगद आपलं अंग काढून घेतात. तसं आपण सर्व व्यावहारिक उपचारांमधून अलगद अंग काढून घ्यायला हवं. त्या अलगद सुटायला हवं. याकरता प्रत्यक्ष सहवास न मिळाल्यास सुद्धा जर आपण मनाने, स्मरणाने त्यांच्या जवळ असू, तरीही त्यांच्या सहवासातच आहोत हे निश्चित जाणावे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरून या. कधी बोट सोडलंय आपलं त्यांनी? कधीच नाही. सतत माझ्या बरोबर आहेत, सतत माझ्या जवळ आहेत, सतत माझ्याकडनं ते माझी कर्म भोगवून घेतायत आणि मला उन्नतीप्रत नेतायत. ही दृढ निष्ठा मनामध्ये पाहिजे. सत्संग म्हणजे आपल्या अंतरंगात जे सत्तत्व आहे, तुझे आहे तुझं पाशी, त्या सतला शोधायला कुठे चाललायस बाळा? तू कुठे धावतोयस? कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी? हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. त्या भगवंताकडे जाणार आहे. कुठे लांब लांब तीर्थक्षेत्र, तीर्थयात्रा करायला जात.
तोच जे सत्तत्व तुझ्या हृदयात आहे, जे तुला 24 तास सहवास देत आहे, त्याचा संग, त्याच्या अस्तित्वाची आब, त्याचं मोल, जसं आपण पाहिलं तसं की 3-4 मिलियन शुक्रजंतूमधनं एक शुक्रजंतूचं फलन होऊन हे शरीर आणि हे अस्तित्व आपल्याला मिळालंय, ते किती मौल्यवान आहे, त्याची वारंवार आपल्याला जाणीव असणं खिशातल्या स्मरणीसारखं. आणि मग ते मला वाहून टाकून चालेल का? ते मला उधळून टाकून चालेल का? ते मला कसंही वापरून चालेल का? त्या माझ्या शरीराची मी काळजी न घेऊन चालेल का? की जे इन्स्ट्रुमेंट मला मिळालेलं आहे, जी फॅक्टरी मला मिळालेली आहे, त्या फॅक्टरीचा मेंटेनन्स हा व्हायलाच पाहिजे. त्या पावित्र्याने शरीराला, देह देवाचे मंदिर, माझ्या देहाची आबाळ मी नाही करू शकत. मला उत्तम अन्नच खायला पाहिजे. मला उत्तम सुसंस्कारितच जगायला पाहिजे. त्या अस्तित्वाची सोबत, त्या अस्तित्वाची ध्यास, हे जेव्हा आपण जाणीवपूर्वक करतो, की मारुतीरायाने जसं दाखवलं, की श्रीराम माझ्या हृदयात आहे. तसं माझ्या हृदयात माझे मायबाप आहेत. ते माझ्या सतत जवळ आहेत. म्हणजे ते आपल्या जवळच आहेत ना. ते अनुसंधान. ते अनुसंधान म्हणजे आपण तीर्थक्षेत्रीच असल्यासारखे आहोत. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. माझी काया हीच पंढरी आहे. माझा आत्मा हाच विठ्ठल आहे. याहून अधिक उदात्तीकरण या नश्वर देहाचे काय होऊ शकते? त्या अनुसंधानात स्वच्या सहवासात जी आस लागते, त्या स्व आस म्हणजे श्वास म्हणावे का? अजपा जप, श्वासागणिक चाललेला जप, श्वासागणिक चाललेलं स्मरण. मी जसं परवा मिलिंद बोलला, की श्वासागणिक स्मरण करायचं म्हणण्यापेक्षा जेव्हा श्वासागणिक स्मरण व्हायला लागतं, तेव्हा लागलेली स्वची आस, की ती जी धडपड आहे, ते कुठे शोधायचंय? आत, 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 आत जा. सोपं नाहीये. जेवढं बाहेर, 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 बाहेर जाणं कठीण आहे, तेवढंच आत, 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 आत जाणं कठीण आहे. अनेक अडथळे येतात क्षणोक्षणी, पदोपदी. पण ती आस लागणं म्हणजेच मीराबाईंनी राजपाट सोडून वाळवंटात जाण्यासारखं आहे की नाही? तुकाराम महाराजांनी आपल्या भंडाराच्या डोंगरावर जाऊन बसण्यासारखं आहे की नाही? पाण्यामध्ये भोवरा असतो. तो गोल, 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 गोल फिरत एका बिंदूत केंद्रित होतो. सेंटर असतो त्या भोवऱ्याचा. त्या बिंदूपाशी मोशन नसतं. त्याचं जो सेंटर आहे ना, तिकडे मूव्हमेंट नसतं. सगळं स्थिर असतं. बाहेरच्या भोवऱ्याची लपेटही तिकडे येत नाही. तसं श्वासाबरोबर विचारांचं चक्र सुरू होतं. तुम्ही श्वास कोंडून बघा. म्हणजे एक एक्सपेरिमेंट नेहमी मी सांगते, की ज्यांना पोहता येतं ना, ते जेव्हा बुडी मारतात, म्हणजे पाण्याखाली जातात आणि श्वास रोखून धरतात ना, त्या श्वास रोखलेल्या स्थितीत विचार नाही येऊ शकत. आपल्यापैकी जे कोणी प्राणायाम करतात, त्यांनी कुंभकात जितका वेळ आपण राहू, श्वास आपण घेतो आणि आपण अंतर्कुंभक करतो, म्हणजे श्वास रोखून धरतो. त्या रोखून धरलेल्या श्वासाच्या स्थितीत विचार येऊ शकत नाही. तसंच बहिर्कुंभक म्हणजे आपण एक श्वास सोडतो आणि दुसरा श्वास घेण्याच्या मधला जो स्पेस असतो, की आपण उश्वास घेतलाय आणि अजून दुसरा श्वास घेतलेला नाहीये. ती पण स्टेट फार मस्त असते. न मनावस, नो बॉडी नो माइंड स्टेट असते ती. की श्वास नसतो, आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेतलेला नसतो आणि आपण जिवंत असतो, पण श्वास नसतो. ती जी काही स्टेट आहे ना, त्या स्थितीमध्ये पण विचार येऊ शकत नाही. श्वासाच्या गतीबरोबर विचारांची किंवा संकल्प विकल्पांचे भोवरे निर्माण होतात. श्वास थांबला की विचार थांबतात. ज्यावेळी आपण श्वास धरून ठेवतो, त्यावेळी आपण विचार करू शकत नाही किंवा पाण्याखाली डुबकी मारतो तेव्हा विचार करू शकत नाही. मग जर विचार थांबवायचे असतील, तर आपल्याला श्वास थांबायला हवा. श्वास थांबवणं
म्हणजे श्वासाची क्रिया थांबवली तर मृत्यूच होईल. मृत्यू आल्यावर विषार येणारच नाही देहामध्ये, त्या यंत्रणेत. पण जर त्या श्वासाला आपण त्या विचारांच्या भोवऱ्याच्या केंद्रबिंदूपाशी रोधून ठेवू शकलो, म्हणजे त्या विचारांचा जसा भोवरा म्हटला की भोवराचा जो सेंटर पॉइंट तिथे जर आपण त्या श्वासाला रोधून ठेवू शकलो, तर त्यातून निर्माण होणाऱ्या विचार लहरी स्तब्ध होतील. सेंट्रिपिटल फोर्सेस हे बाहेरून आत येतात. सेंट्रिपिटल म्हणजे सेंटरला अट्रॅक्ट करणारे आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे आतून बाहेर पडणारे फोर्सेस. इन टू आउट हे सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपिटल म्हणजे जे बाहेरून आत कॉन्व्हर्ज येतात. तशा वृत्ती या बाहेरून आत होतात. विचारांचे केंद्रीकरण केले की आपल्याला शून्य भावाकडे जाता येते, म्हणजे संकल्परहित अवस्था. की शुभ संकल्प नको म्हणजे चांगला विचार करायचा नाही असं नाहीये, विचारच करायचा. जसं एखादं खोडसाळ मूल असतं, त्याला शिक्षक हातात छडी घेऊनच उभे असतात. त्याला जराही हलूनच देत नाहीत. म्हणजे आमच्याकडे मला आठवतं आमची एक कामवाली बाई होती, तिचा मुलगा होता. तो जाम मस्ती करायचा, सगळीकडे चढायचा आणि ती त्याला घेऊन आली, की माझे सासरे त्याला खुर्चीवर बसवायचे आणि त्याच्यासमोर स्वतः बसायचे सगळा वेळ. आणि त्याने हात जरी हलवले, "ए, हात हलवायचा नाही, गप्प बस." पाय हलव, "एच, पाय हलवायचा." जाम त्याला खुर्चीतनं उठून द्यायचं नाही, कारण त्याला जर उठून दिलं, तर तो हायदोस घालायचा. तसं जो खोडकर मूल आहे ना, तो मास्तर हातात छडी घेऊनच उभा राहतो. की मी रमाबाईत शिकवायचे तेव्हा एक असाच मुलगा होता, भयंकर व्रात्य होता. त्याला सोडला ना, की तो ग्रिलवर चढायचा कायम म्हणजे. तर आमची अरुणाताई रुमाल घ्यायची एक मोठा, मी त्याची जी टीचर होती, ती एक मोठा रुमाल घ्यायची आणि तो रुमाल ती स्वतःच्या आणि त्याच्या हाताला 4 तास बांधून ठेवायची. म्हणजे जिकडे ती जाईल तिकडे तो काय तसं नाव मी विसरली, तो जायचा. तसं त्याला लगेच दामटतात, जराही हलून देत नाहीत. कारण त्याला जराशी जरी सूट दिली तरी ते गडबड करणारच. तसं श्वासाची क्रिया फक्त चालू ठेवायची, पण विचारांच्या मुळाशी त्याला दामटायचं. आपल्याला चांगले अथवा वाईट कोणतेच विचार नकोय. आधी आपण काय पाहिलं, तर आपण श्वासाची उत्पत्ती पाहिली. त्यानंतर अ, त्यातून निर्माण होणारे विचार आणि त्या विचारांचा दर्जा कशावर ठरतो ते पाहिजे. म्हणजे चांगलं रॉ मटेरियल वरती चांगला विचार. पण शेवटी असंकलित विचारांकडून संकलित विचारांकडे ही प्रथम अवस्था आणि संकलित विचारांकडून विचाररहित अवस्थेकडे जाणं हे साध्य. कल्पना केली तर वाटतं, की ती मनाची अवस्था कशी असेल? आपण कल्पना पण इतके विचार येत असतात ना, दिवसाकाठी काहीतरी मी वाचलं होतं 10,000 का 10,00,000 का असे काहीतरी विचार माणसाच्या डोक्यात येतात. की ती अवस्था कशी असेल, की जिथे डोक्यात आतपासून विचार उद्भवतच नाहीत. म्हणजे ताई सांगते ती पुरीला जेव्हा गेली होती किंवा जाते नेहमी, तेव्हा ती संध्याकाळचे 2-2, 3-3 तास समुद्राच्या काठी खडकावर बसून राहते आणि काहीही विचार नाही. फक्त ती लाट येते, जाते हे बघणं. तर व्यवहार ती अवस्था कशी असेल, की जिथे आपल्या डोक्यामध्ये एकही विचारच नाही. म्हणजे शरीराने आपण दिसतोय, पण आपण नाहीच आहोत. व्यवहारात राहताना सगळ्यांसारखं राहायचं, पण त्या राहण्यातली अँक्झायटी पूर्णपणे काढून टाकायची. जिथे अपेक्षाच संपल्या, तिकडे अपेक्षाभंगही संपला. त्याने माझ्याशी असं वागावं, ही अपेक्षा होते. त्या अपेक्षेपोटी आपल्याला तो तसा वागला तर खूप आनंद झाला, मन भरून आलं वगैरे, वगैरे. तो नाही वागला तरी मन भरून आलं, तरी आपल्याला दुःख झालं, लागलं माझ्या मनाला ते. हे सगळं अपेक्षेच्या पोटी आलं की नाही, की त्याने अमुक-अमुक करावं, ही माझी अपेक्षा होती. ती जेव्हा माझी खरी जिरली आतपासनं, तेव्हा समोरच्याच्या वागण्याचे कोणतेच उलट परिणाम आपल्यावरती व्हायचे बंद झाले. अशा तऱ्हेने जो जीव तयार झाला बघा, आता आपल्या मूळ विचाराशी हे कसं जोडलं गेलं.
अशा तऱ्हेने जो विचार जीव तयार झाला, त्याला परमेश्वर कसं ठेवेल? त्याला कोणता दर्जा देईल? शरीररूपी सामग्री मिळाली, तर या यंत्रणेचा वापर करून अशी विचाररहित स्थिती प्राप्त केली, तर ते सर्वोच्च दर्जाचे उत्पादन असेल. म्हणजे एकनाथी भागवतात आता पुन्हा पुन्हा सांगतायत, की कर्मानेच कर्माचा विपाक करणे. की शरीर मिळाल्यानंतर कर्म करायला पर्याय नाही. पण त्या कर्मानीच कर्माची साखळी तोडणं किंवा त्या कर्मानीच तुम्ही कर्मात अडकणं हे दोन्हीही आपल्या हातात. त्यामुळे त्या कर्मातून येणारं निष्कामता, आपल्याला जी सामग्री मिळाली, त्या यंत्रणेचा शिडी म्हणून आपण कसा वापर केला पाहिजे, तर अशा विचाररहित स्थितीप्रत जर आपण ते शरीर वापरून गेलो, जाऊ शकलो, तर ते सगळ्यात उच्च दर्जाचे उत्पादन सुरुवातीला आपण जे रॉ मटेरियल म्हटलं आणि त्या रॉ मटेरियल मधनं तयार होणारं प्रॉडक्ट. तर तो प्रॉडक्ट म्हणजे एक शारीरिक लेव्हलवर तयार होणारं प्रॉडक्ट म्हणजे सगळं आपलं जे अन्न पचून जे आपलं शरीरामध्ये ॲब्झॉर्ब झालं ते पण प्रॉडक्टच आहे त्या रॉ मटेरियलचं आणि जे आपण शरीरातनं बाहेर फेकून दिलं, ते बाय प्रॉडक्ट आहे, अनवॉन्टेड प्रॉडक्ट आहे. तेही आपल्याला नको कारण ते जर शरीरात राहिलं तर त्याच्यातून जे टॉक्सिन निर्माण होतील, त्याच्यातून आपल्याला आजार होतात. जर का आपण मलमूत्र, स्वेद विसर्जन नाही करू शकलो, तर त्याच्यातनं दुर्धर आजार होऊन मृत्यूही ओढवू शकतो. इतकं त्याचं टॉक्सिक इफेक्ट असतो. तर ते झालं शारीरिक लेव्हलवरचं तुमचं फॅक्टरी रन होणं आणि त्या फॅक्टरीतलं वॉन्टेड प्रॉडक्ट, अनवॉन्टेड प्रॉडक्ट. त्याच अन्न, हवा आणि पाण्याच्या दर्जावरती आपली विचारांची पण फॅक्टरी सुरू होते. कारण विचार मनामध्ये येतात. मन अन्नमय आहे. त्याच्यामुळे कसे विचार येणार हे पण त्या बाह्य परिस्थितीवरती अ, ठरतं आणि त्या त्या विचाराला आपण प्रोसेस कसं करतो हे आपल्या मनाच्या दर्जावर ठरतं. म्हणजे मनाच्या अवस्थेला दूषित हवा, पाणी, अन्न काहीच बिघडवू शकत नाही. कधी जर का आपण त्या मनाला त्या दूषित हवा, अन्न, पाणी अ, ह्याच्यातलं काय घ्यायचं हे जर का आपल्या सिस्टीमला कळलं. खताच्या प्रकल्पात जसा सगळा पालापाचोळा, कचरा एकाच भट्टीत जातो आणि त्याचं उत्कृष्ट खत तयार होतं. जर का आपलं असं मन झालं, तर मग त्या मनाला कुठचाही बाह्य घटक त्या अत्युच्च मनस्थितीला बाध आणू शकत नाही. गजानन महाराज कचऱ्याच्या ढिगावरच बसायचे. स्वतः शंभू स्मशानातच वास करतात. अमंगल्यमशील. आजच महिम्नचा श्लोक वाचला. सर्गपी नृपरोटी परिकरः म्हणजे अ, काय बरं स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचाः सहचरः चिताभस्मालेप सर्गपी नृपरोटी परी. स्मशानात राहतात म्हणजे जे आपण अगदी निषिद्ध 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 म्हणतो ते निषिद्ध 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 सगळं ते करतात. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचाः सहचरा त्यांचे सहचर कोण तर पिशाच भूत. चिताभस्मालेप चितेचं भस्माचा लेप लावतात. स्रगपी नृकरोटी परिकरा गळ्यामध्ये मुंडमाळ घालतात. अमंगल्यम शीलम तव भवतु नामैवमखिलम तथापि स्मर्तॄणाम परम मंगलम असे ना. म्हणजे जे सगळं अमंगल आहे ते सगळं शिव करतात तरीही ते सर्व जगाचे मंगल करू शकतात. अशा शिवस्थितीला, असणेपणाला, इजला जर आपली अवस्था म्हणजे मनाची अवस्था म्हणजे श्वास थांबल्यासारखीच आहे. नो बॉडी, नो माइंड स्टेट. नो बॉडी म्हणजे काय कळलं का? नो बडी. आय एम नो बडी. मी कोणीही नाही, माझं काहीही नाही. हे आपलं ब्रीदवाक्य. मी कुणाचा नाही, कोणी माझं नाही आणि मी कोणी नाही आणि माझं काहीही नाही. मी कोणीही नाही म्हणजे आय एम नोबडी. म्हणजे आय एम नो बॉडी, आय एम नो माइंड. मला शरीर नाही, मला मन नाही. जे दिसताय
त्याच्या आर पार माझं अस्तित्व आहे. जे माझं शरीर म्हणून दिसत आहे त्याच्या आर पार माझं अस्तित्व आहे. म्हणजे गेल्या लिखाणात जसं म्हटलं तसं, की मी आणि ते झाड याच्यामधलं जे काही जिवंतपण आहे, त्या जिवंतपणामध्ये जेव्हा माझी मनस्थिती तरल होते, तेव्हा त्या झाडाच्या आत काय चाललंय सीसीटीव्ही फुटेज सारखं. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक जीवाच्या आत काय चाललंय ते मला कळायला लागतं, जेव्हा मी प्रसरण पावतो. उदबत्तीचा वास जसा खोलीतनं एवढीशी उदबत्ती पण त्याचा वास कुठपर्यंत जिना चढताना पण आपल्याला वास येतो, की अरे किती सुंदर वास आहे. म्हणजे तेवढं त्याचा विस्तार जेव्हा वाढला, जेवढा वाढला, जेवढी तरलता वाढली, तेवढं आपली अवस्था श्वास थांबल्यासारखी आणि मग निरामयता, ती शांती जिवंतपणे अनुभवायची, देहात असताना अनुभवायची. म्हणजे मोक्ष म्हणजे मृत्यू आल्यानंतर कुठेतरी जायची जागा नसून मोक्ष म्हणजे जिवंत असताना क्षणोक्षणी अनुभवायची ही स्थिती आहे. अरे तुम्ही सर्वदा मुक्त देही असोनी देहातीत, महाराज म्हणतात आपल्या चरित्रात. सर्वदा मुक्तच आहात तुम्ही, अडकलेले नाहीच. त्या अवस्थेला गेलात की तुम्ही मोकळे आहात. अशा शून्य भावावर आपण आलो, की आपण भगवंताला प्रिय का नाही होणार? कारण आपण त्याच्यासारखेच झालो. मम रूपासी देवीत्वम, जेव्हा पार्वती तशी झाली, तेव्हा ती मम रूपा झाली आणि ती भगवंतास अत्यंत प्रिय झाली. कारण त्यांना जाणण्यासाठी ही अशीच भूमी असावी लागते. परत परत जे आपल्याला सांगतंय, की आपण या व्यावहारिक सगळ्या प्रकारातनं जेव्हा वर जाऊ, बादलों से ऊंचा मेरा मकान, कश्मकश से परे मेरा जहान, नीचे पानी की बौछार ऊपर खुला आसमान. की ढग जे आहेत की नाही, पाऊस ज्या ढगातनं पाणी पडतं, ते ढग वातावरणाच्या एका विशिष्ट लेव्हलवर असतात. जेव्हा आपण विमानात बसतो, तेव्हा आपल्याला ते ढग खाली दिसतात. म्हणजे आपल्याला ढग दिसतात आणि त्या ढगातनं खाली पडणारा पाऊसही कळतो म्हणजे की पडत असेल. त्या बादलों से ऊंचे मेरा मकान, कश्मकश से परे मेरा जहान, नीचे पाणी की बौछार, स्वतःच्याच आयुष्याकडे त्या उंचीवरनं बघता येणं, की काय चाललंय तिच्या आयुष्यात गोंधळ. टीव्ही सिरियल कसं डेली सोप आपण बघतो, तसं, की अच्छा आज हे आहे का आपल्या आयुष्यात? अच्छा, बरं असं आहे का? म्हणजे भाग्यश्री माझी बहीण सांगते, की त्यांच्या वडिलांचे, अण्णासाहेबांचे एक मित्र का भाऊ कोणीतरी होते. ते स्वतःला म्हणजे पत्र लिहिताना ते स्वतःला श्रीधर का असं काहीतरी नाव होतं. तर ते असं लिहायचं, की श्रीधर असं म्हणाला. श्रीधर नाही, ते मी कधी म्हणायचे नाही. तसंच मला वाटतं आनंदमयी मापन, मैं नाही म्हणायच्या कधी त्या. म्हणजे इतकं तुम्ही त्या देह आणि त्या गंठणाच्या पलीकडे जाऊन त्या घडणाऱ्या घटना जेव्हा आपण बघू शकतो तटस्थ भावनेने, की दुःख झालंय का? आजारी पडले का? खूप आनंद झालाय का? बरं, बरं, बरं. अशी जेव्हा भूमी होते, एकाग्र चित्त, एकांत. तेव्हा एकांत झाला की नाही? एकाग्र चित्त झालं की नाही? दुसरं काहीच नाहीये. एकाग्र चित्त झालं, एकांत झाला. दुसरं कोणी नाही, सर्वत्र मीच आहे. अनुष्ठान कीजे मध्यरात्री. मला मी एकदा कोणाला तरी हा श्लोक पाठवला होता. तेव्हा त्याने मला विचारलं, की मध्यरात्रीचा सिग्निफिकन्स काय? मध्यरात्री असं का म्हटलंय? त्यावेळेस आतून जे उत्तर आलं, की मध्यरात्र म्हणजे जिकडे दिवस संपून रात्र सुरू झाली, म्हणजे जिकडे गलबल संपून शांतता सुरू झाली. मध्यरात्र झाली की नाही, तो 12चा ठोका पडला. जिकडे दिवसभराचा कलबलाट संपून रात्रीचा प्रहर म्हणजे शांतता सुरू झाली, ती माझ्या अस्तित्वाची मध्यरात्र. ती माझ्या अंडरस्टँडिंगची मध्यरात्र, की आता हा कलह, कलकल माझ्या जीवनातली संपली किंवा ती चालू राहिलीये, पण नीचे पानी की बौछार ऊपर खुला आसमान. त्या ऊपर खुला आसमानमध्ये मी जेव्हा गेलो, तेव्हा माझा मध्यरात्री प्रवेश झाला. मध्यरात्र झाली म्हणजे पहाटेकडे प्रवास सुरू झाला, की मध्यरात्रीनंतर येणार ती पहाट येणार.
मध्यरात्र सुरू झाली म्हणजे आपल्या जीवाच्या दिवसाच्या सायकलचं पिनॅकल वरती आपण आलो, की तिकडून रिटर्न जर्नी सुरू झाला. म्हणून एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यरात्रीच्या मनस्थिती. प्रत्यक्ष रात्री 12ची वाट बघणं असा त्याचा अर्थ नाहीये, की व्यंकटेश स्तोत्र म्हणायचंय आणि अं, 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 महाविष्णूंचं नारायणाचं दर्शन हवंय, पण आता अजून 11:30च वाजलेत हो, थांबूया अर्धा तास. 12च्या ठोक्याला म्हणू. तो 12चा ठोका हा मानसिकतेचा आहे, घड्याळाचा नाही. बैसोनिया स्वस्थ स्वतःमध्ये स्थित. मग प्रत्यक्ष मूर्ती का नाही प्रगटणार? ती प्रत्यक्ष मूर्ती समोर प्रकटेल का स्वतःमध्ये प्रकटेल? आपण अन्नपूर्णा म्हणतो रोज, त्यावेळेस मी जेव्हा अन्नपूर्णेचा अर्थ 1-2 वर्षापूर्वी आम्ही असं संस्कृत चॅन्टिंग ग्रुप सारखं केलं होतं आणि सहज म्हटलं काही संस्कृत स्तोत्रांचा अर्थ मला काही अंशी कळतो, काही शब्द नाही पण कळत. पण जेवढा मला कळतो तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर अन्नपूर्णेचा अर्थ सांगताना प्रत्येक वेळी माझ्या तोंडून येत होतं, की अन्नपूर्णा म्हणजे समोरची देव्हाऱ्यातली देवी नाही, तर ती गृहलक्ष्मी आहे, स्वतः आहे. मग तिने कसा असायला पाहिजे? नित्यानंद करी, वराभय करी, सौंदर्य रत्नाकरी. ते मी असायला पाहिजे माझ्या घरामध्ये. मी माझ्या घरातला आनंद टिकवून ठेवला पाहिजे. मी गृहलक्ष्मी आहे. वराभय करी, मी अभय देणारी. मी घरामध्ये कोणालाही काही झालं तरी घरातल्या गृहिणीने त्यांना धीर दिला पाहिजे. नवऱ्याला दिला पाहिजे, मुलांना दिला पाहिजे, सासू-सासऱ्यांना दिला. तर असं माझ्या तोंडातून पूर्ण अर्थ यायचा. तर जेव्हा ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल, ती ती वेगळी असेल का ती माझ्या अंतर्भूत असेल? तेथे देहभावासी नुरे ठाव. जिथे देहभावच राहिला नाही, तिथे मी म्हणजेच नारायण होईल की नाही? अवघा चतुर्भुज ते, चारी दिशांनी व्यापलेला देव, त्याचे चरणी ठेवूनी भाव. म्हणजे त्याचे चरण आणि मी हे जेल होणं, यिन यान सारखं. की ती एक सिस्टीम होणं. जसं मामा जेव्हा मला सांगायचे, तेव्हा त्यांच्या डोळ्याकडे मी पाहायचे. कधी-कधी म्हणजे फिजिकल एक आपण त्यांच्या जवळ-जवळ तर लिटरली मांडीला मांडी चिकटली जायची. पुढे-पुढे सरकतो आपण, मान पुढे घेतो. कोणीतरी आपल्याला सांगतंय म्हणजे हे एक बॉडी लँग्वेजचं एनालिसिस असतं, की आपण बोलत असताना समोरचा माणूस जर मागे-मागे जात असेल ना, तर ही इज नॉट ईगर टू लिसन टू अस. किंवा त्याने जर एक पाय बाहेर ठेवला असेल, तर त्याला पळून जायचंय. तर त्याला आपलं ऐकायचं नाही. पण आपण सांगत असताना जो माणूस पुढे-पुढे येतो, पुढे वाटतो, त्याला आपण जे सांगतो ते ऐकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. तर जेव्हा मामा सांगायचे तेव्हा आपसूक आपण आपली मान पुढे करायचो. कधी सरकत अक्षरशः म्हणजे मांडीला मांडी लावली. इतकी ती एक सिस्टम व्हायची ना, की त्या सिस्टमच्या आत कोणी नाही येऊ शकत मग तेव्हा. त्या सिस्टमच्या आत कुठले विचार नाही येऊ शकत. त्या सिस्टमच्या आत आजूबाजूची माणसं नाही येऊ शकत. कोणीही येऊ शकत नाही. वन बॉडी सारखं व्हायचं ते. तसं त्याचे चरणी ठेवोनी भाव, वर प्रसाद मागावा. कोणता प्रसाद? जो आपण आत्ता बोललो तो, की आम्ही जे अन्न सेवन करू त्या अन्नातनं आमच्यामध्ये ही या स्थितीपर्यंत जाण्याची क्षमता, त्या स्थितीपर्यंत जाण्याची पुष्टी आहे. त्याचा आम्हाला अडथळा येऊ नये. असं अभिवचन व्यंकटेश स्तोत्रामध्ये दिलेलं आहे. त्याचे चरणी ठेवूनी भाव, वरप्रसाद मागावा. असे अभिवचन व्यंकटेश स्तोत्रात आपल्याला देतात. बसायचं कसं? तर एकाग्र चित्त आणि एकांती, निस्संग, विचाररहित. जेव्हा पाणी इतकं निश्चल होईल, तेव्हा तिथे देहभावच राहणार नाही. तिथे चतुर्भुज मूर्ती प्रगटेल. मी देह आहे एवढाही अहंकार जर झाला, तर आपल्या साध्यापासून आपण दूर झालो. 12व्या अध्यायामध्ये सरळ सांगितलं आहे, की शिष्य कसा पाहिजे? अनपेक्ष, शुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यथः, सर्वारंभ परित्यागी. आपलं जे मोठं लिखाण आहे ना, तत्वज्ञान मासिकावरचं, त्याच्यामध्ये सर्वारंभ परित्यागीवर एवढं सुंदर विश्लेषण आहे ना, ह्या सगळ्या श्लोकांवर आहे. यो मद्भक्त समे प्रिया,
सर्वारंभ परित्यागी म्हणजे कोणत्याही आरंभाचा त्याग. म्हणजे आपल्या मनामध्ये येणारा विचारच कुठल्या तरी गोष्टीचा आरंभ होतो की नाही. कृतीच्या आधी विचार येतो, विचाराच्या आधी इच्छा येते. त्या प्रत्येक आरंभाचा जो त्याग करेल, अनपेक्ष, ज्याच्या कोणचीच अपेक्षा नाही, शुची, अत्यंत शुद्ध, अंतर्बाह्य, दक्ष, प्रत्येक क्षणी अलर्ट, उदासीन, न्यूट्रल, आता आपण म्हटलं तसं. उदासीन म्हणजे उदास नाही, निराश नाही, न्यूट्रल, कोणताच विचार नाही. गतव्यथा, त्याला कोणतीही व्यथा नाही. सर्वारंभ परित्यागी, ज्याने सगळ्या आरंभाचा परित्याग केला. यो मद्भक्त समे प्रिया, यो न रुष्यकी न द्वेष, ज्याला खूप आनंदही होत नाही, ज्याला खूप द्वेषही होत नाही. न शोचती, दुःखही होत नाही. न कांक्षती, ज्याला कुठची इच्छाही नाही. शुभ अशुभ परित्याग, म्हणजे अशुभ तर त्यागायचंच आहे, पण शुभही त्यागायचं आहे. भक्तिमान्य समे प्रिया, असा भक्त जो सर्वारंभ परित्यागी, म्हणजे कारणाचाच नाश करतो, कारणाची उत्पत्तीच होऊन देत नाही, तो मला प्रिय आहे. समजायला कठीण आणि प्रत्यक्षात आणायला त्याहूनही कठीण अशी ही स्थिती आहे. प्रत्येक क्षणी नवनवीन उर्मी दाटून येणाऱ्या मनाला आरंभाचा त्याग करायला शिकवणं म्हणजे निष्क्रिय होणं नसून निश्चल होणं आहे. निराश होणं नसून उदास होणं आहे. दोन्हीतला फरक कळणं कठीण आहे. निष्क्रिय नाही व्हायचंय, निश्चल व्हायचंय. कृती, ऍक्शन थांबवायची नाहीये. त्या ऍक्शन मधलं मीपणा काढून टाकायचा. अविचारी नाही व्हायचंय, म्हणजे अविचारी याचा अर्थ वाईट विचार नाही, विचाररहित व्हायचं आहे. शब्दाने समजतंय, काही अंशी उतरतंय, पण अजून कितीतरी कमी पडतंय. ह्या दिवशी म्हणजे ह्या लिखाणाच्या वेळेस मामाने काहीतरी होतं, म्हणजे मला माहित नाही काय सणवार होता. वंदनाला त्याने पुरणपोळी करायला सांगितली आदल्या दिवशी, की उद्या माई येणार आहे, तिला पुरणपोळी आवडते तर पुरणपोळी. ती माझ्या आयुष्यातली खाल्लेली सगळ्यात सुंदर पुरणपोळी होती. अप्रतिम पुरणपोळी, आणि इतकी मी ती खाल्ली ना, म्हणजे एक दीड क्वांटिटी नाही, पण तूप दूध घालून पुरण घातलं मला. जसं हातात पुरण दिलं, तसं जीवनाचंही पुरण व्हावं. जेवढं आम्हाला साधायला हवं अशी आपली इच्छा आहे, तेवढं आमच्याकडून व्हावं. त्यात आमच्या उणीवांची, आमच्या जाणीवांची, आमच्या विचारांची ढवळाढवळ न होवो. जे शरीर आपल्या कृपेने मिळालं, त्याचं सार्थक व्हावं. ज्या प्रेमाने जन्मल्यापासून आम्हाला अखंड न्यायला घातलं, त्यामध्ये आमच्या जीवनाचा साध व्हावा, असंही लिखाण. इतकी सुंदर पुरणपोळी ना बाबा. त्या वंदनाच्या स्वयंपाकघरात तिची ती खिडकीची पायरी सारखं होतं फार, देवघराच्या तिकडे. त्या पायरीवरती बसून पुरणपोळी खाल्ली होती. झालं लिखाण. ओम श्री सद्गुरवे नमः. हो, 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 बोल ना. हा, हा, हो, हो, करून घेणार मी वगैरे दिला. हो, आणि आम्ही घरी आलो. जेव्हा 2.5-3 तासाला शिरायला या. हो, तर तेवढ्यात बाळा तिचे वडील मुंबईहून आले, आणि मग नंतर मी मुकून हो. परीक्षाही मिळतात हो पडलेला हो. माझं हो. गाण्याच्या रस्त्यावर असं थोडं उंच जाऊन आणि गाडी उभी केली. आणि गाडी उभी केली आणि उतरणार बाळाने गाडीतून उतरलो. मी तुला सांगतो, मला इतका मोठा इथे धक्का बसला, इतकं प्रसन्न वातावरण, प्रवासाची कोरी करकरीत वेळ,
बाजूला नदी वाहतीये आणि मग वाऱ्याच्या झुळका सुटलेल्या आहेत आणि इतकं प्रसन्न म्हणजे मी हे जाणतेपणाने सांगतोय की मंदिरात वाटतं त्याच्याही पेक्षा प्रसन्न तिथे वाटत आणि माझ्याकडे तो एक मोठा dog होता. बाबा असं अरे तुला कळतंय का? हो. 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 बरोबर. आणि कसं हो. 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 आणि पाऊस सुरू झाला. थोडं delay झालं. मी व्हिडिओ नाही करत होतो. करत नव्हतो. मी व्हिडिओ बरं. हो का? नव्हतो. बरं. हो. बरोबर, बरोबर. आणि त्या रात्री. हो. होणार आहे. हं. हो. सर्वांनी याची शकता आला. बरोबर. हो. सगळं वाचतोय ना, आपल्या त्याची किंवा आपल्या विचारांची याची सांगड घालता येईल बरोबर, बरोबर. तर या सगळ्याचा उपयोग आहे. नक्कीच. वाचलंय, मी वाचलंय, म्हणून वाचतोय. बरोबर, बरोबर. बोलत असताना हो, हो. हो. आपण उपासना करत असतो ते. हो. आणि तिसरा वेळ करून वेडीचा. नक्कीच. हो. हो. बरोबर. बरोबर. हो. हं. हं. संकल्प, विकल्प, हो. संकल्प हो. यावर परिणाम व्हायचा. हो. हो. हो ना. तेच तर. रस्त्यावर काय पडलेलं असतात, लिंबू मिरची, हं. हं. भूत बंगल्यात हो. लोणचं कसं हं. हं. मस्त वरून लिंबू पिळून खाल्लं. काय झालं? हो. 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 बरं. हो. हो. नाही, नाही. खरं. हं. नाही. कधीच नाही. हो. हो. भीती असते आम्हाला मग तिथे चोरी मारीचा भय असतो म्हटलं बाबा तुम्ही हो. हो. बरोबर म्हणाल हो. आम्ही लवकर घरी आलो. लवकर घरी आलो. मी त्यावेळेला अजून माझ्या लग्न ठरलेलं. आम्ही सगळे 10 वाजता म्हणाले जायचं ना नाशिकला. हो. जाऊया. हो.
तुला खरं सांगतो काय आपण चढल्यावर जे मानासाठी जिथे गाडीचे लाईट्स बंद केले, छोटे लाईट ठेवले, डिसेंबर पौर्णिमा बाबाने गोष्टी सांगितली समोर कधी सांगायचं बाबा असं वाटलं तर कधी सांगत का पहाटे 4 वाजता आम्ही उठून मामाकडे सीतारामला बोलतो. मला म्हणाले आंघोळ कर, मामाने चहा केला गरम गरम, चहा पेलं म्हणाले झोपून टाका 11 11:30 ला आम्ही बघतो काय म्हणजे कळत असतं पण ते करताना ते धैर्य लागतं ना. हो ते नाही खरं. सोडून हो मारण्याची काट सोडणं. हो खरं. केलाय आता ठेवलंय गोष्टींची या अनुभवांची या लेखांची मी असं वागतो काय घडतं का हे सांगितलं विचारून तर आल्याशिवाय या छान झालं ना पण हो रेकॉर्डिंग हा बोल हा ग्रुप अच्छा माझ्या मनात एकही विचार बरं म्हणजे त्या तिकडच्या वरती वेगळ्या वाईफ आपण अनुभव देतो तर त्या वाईफ मध्ये घरून वाईफ मध्ये त्या कृपेच्या प्रकरणाच्या वाईफ मध्ये मिळाली वेळ कसं जायचा मला पाहिजे आणि सगळ्यात उत्तम गोष्ट त्याची ते कोणाला ओळखायचं बरं मला कोणी ओळख कोणाला लक्षात कोणाला ओळखायचं तो जो अनुभव होता ना त्या इस्मानांच्या प्रवासाचा माझ्या लक्षात होतं की समुद्रावर तू बसायचीस ते मस्त ते गार वारे माझ्या लक्षात नाही ओके चला हो ठेवूया अच्छा जय श्री कृष्ण नमस्कार.